नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं स्वागत करते। आज या ठिकाणी आपण कांद्याची पात टाकलेली भरिताची रेसिपी पाहणार आहोत। चला आता उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्याला कांद्याची पात स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि जे पुढचे कांदे आहेत ते बारीक आपल्याला कट करायचे आहेत आणि त्यानंतर जी हिरवी कांद्याची पात आहे ती बारीक अशी कट करायची आहे। आता आपण ही पातळ बारीक अशी कांद्याची पात कट करून घेणार आहोत। कांद्याची पात टाकल्यामुळे भरिताला खूप छान अशी चव येते आणि खूप खमंग असं भरीत होतं। आता थोडासा कांदा आणि कांद्याची पात चिरून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला दोन लसणाचे गड्डे आहेत ते सोलून सालपट काढून ठेचून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे वांगी आहेत ती तेल टाकून शिजवून घ्यायची आहेत। मी तेल टाकून वाफवून घेतली होती, ती स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहेत। स्मॅशरनं आता ही शिजलेली वांगी स्मॅश करून घेऊया। तुमच्याकडे स्मॅशर जर नसेल तर तुम्ही फुलपात्र असेल तर आपण जसं ठेचा करतो तव्यामध्ये घासतो तशा पद्धतीने तुम्ही फुलपात्रानेही हे वांगे आहेत ते स्मॅश करू शकता। जर तुम्हाला सालपट आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता, परंतु साले आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात, त्यासाठी मी या वांग्याचं सालपट काढलेलं नाही। आणि अशा पद्धतीने आपल्याला स्मॅश करायचं आहे। आपलं स्मॅश करून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला लगेच हीच कढई स्वच्छ धुवून गॅसवरती गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम झालं की आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे। मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे। आता तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालेलं आपल्याला कळलं की आपल्याला काय करायचं आहे, मोहरी टाकायची आहे। त्यानंतर जिरे टाकूया। त्यानंतर कांद्याच्या पातीतला जो कांदा आहे तो सुरुवातीला तेलामध्ये व्यवस्थित असा तळून घ्यायचा आणि नंतर आपल्याला कांद्याची पात घ्यायची आहे, कारण सुरुवातीला कांदा टाकल्यामुळे कांद्याला तेलामध्ये थोडंसं तळायला वेळ लागतो, त्याच्यामुळे कांदा सुरुवातीला टाकायचा आहे। त्यानंतर मी हळद आणि हिंग टाकलेला आहे आणि हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 लसणाचे गड्डे सालपट काढून आपल्याला ठेचून घेतले होते खलबत्त्यामध्ये, तो लसूण आता ठेचलेला फोडणीमध्ये टाकायचा आहे। आणि पुन्हा एकदा उलटाण्याने व्यवस्थित असं आपल्याला हे फोडणी आहेत ती फोडणीमध्ये टाकलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये सुरुवातीला जिरी, मोहरी, हळद, हिंग आणि कांदा बारीक करून टाकला होता। त्यानंतर आपल्याला इथं कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर ही आपल्याला कढईमध्ये तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता आपल्याला इथं लाल मिरची पावडर टाकायची आहे, त्यामुळे मस्त असं झणझणीत असं भरीत दिसतं। जास्त तिखट नाही लागत, कारण मी तर थोडीशीच लाल मिरची वापरली आहे। तुम्हाला जर जास्त तिखट करायचं असेल तर तुम्ही अजून टाका। त्यानंतर कांद्याची पात कट केली होती पातळ अशी, ती कांद्याची पात या फोडणीमध्ये टाकलेली आहे। फोडणीमध्ये टाकल्यामुळे काय होतं, ती पातळ अशी व्यवस्थित होते, जास्त खाताना पण व्यवस्थित अशी लागते। नाहीतर काय होतं, भरतामध्ये डायरेक्ट टाकली तर ती चव देत नाही, दाताखाली आल्यानंतर कचकच करते। एकदम ही मऊ व्यवस्थित असं तेलामध्ये परतले की खूप छान अशी चव येते कांद्याच्या पातीला। आता हे एकदा व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे आणि हे परतत असताना याच्यामध्ये काळं तिखट थोडंसं टाकायचं आहे, त्यामुळे चव खूप छान येते। आणि हे पण व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण एका कढईमध्ये वांगी कट करून स्वच्छ धुवून शिजवून घेतली होती।
तेलामध्ये पाणी नव्हतं टाकलं आणि नंतर स्मॅशरनं स्मॅश केलं होतं. ते वांगी आपल्याला आहेत ती आता या फोडणीमध्ये टाकायची आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि ते पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता एक झाकण ठेवायचं आहे 1-2 मिनिटासाठी. मस्त असा खूप खमंग असा याचा वास येतो. तुम्ही बघू शकता की आपलं कांद्याचे पात टाकलेलं भरीत बनवून तयार आहे. तुम्ही ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये पण तुम्ही घेऊ शकता. हे बघा आपलं कांद्याचे पात टाकलेलं भरीत बनवून तयार आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला आमच्या नवनवीन रेसिपी जर पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या रेसिपी आवडल्यास शेअर करायला पण विसरू नका. आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि या पद्धतीचं भरीत तुम्हीही बनवा आणि कसं झालं ते नक्की सांगा. धन्यवाद.